नमस्कार. आलू परोठा म्हणजेच बटाट्याचा परोठा सगळ्यांच्या आवडीचा. पण बरेचदा काय होतं की बटाटे उकडायचे, त्याचं स्टफिंग तयार करायचं, ते कणकेत भरून लाटायचं, अशी ही बरीच वेळखाऊ प्रोसेस. त्यामुळे बरेचदा आवड असूनही बटाट्याचे परोठे करण्याचे टाळले जाते. यासाठी स्टफिंग न करताही मऊ आणि आलू परोठ्याचा अस्सल स्वाद मिळवून देणारा आलू परोठा कसा तयार करायचा हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. या रेसिपीत आपण एक सरप्राईज इंग्रेडियंट वापरणार आहोत. यासाठी आणि अचूक पद्धत टिप्ससहित समजावून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बटाट्याचे परोठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे आपण इथे 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. सरप्राईज इंग्रेडियंट म्हणजे आपण इथे पुदिन्याची पानं घेतली आहेत 1 वाटी. ती ऑप्शनल आहेत, आपल्याला पुदिना आवडत नसेल तर नाही घेतली तरी चालेल. हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण आणि आलं. तर पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता आपण इथे जे आलं आणि लसूण घेतलं मी साधारणपणे 8-10 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे, तोही मी कापून घातला आहे मिक्सरच्या भांड्यात. आणि हे पुदिन्याची पानं आहेत 1 वाटी, ती घालते आहे. पुदिनाची टेस्ट आपल्याला आवडत असेल तर आपण नक्की घाला, खूप छान असा हा परोठा तयार होतो. जर आवडत नसेल तर नाही घातला पुदिना तरी चालेल. जिरं घातलेलं आहे, मीठ घातलं, थोडंसं लिंबू पिळून घेतलं आहे, आंबट अशी चव छान लागते त्याची. आणि आता हे आपण मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे. हे बघा, ह्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे. हे आता आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची कृती पाहूयात. तर आता इथे आपण भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे बटाटे जे आहेत ते आपण व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत. हे 5ही बटाटे. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. बटाटे आपण छान असे मॅश करून घेतलेले आहेत. आपण हे किसणीने किसून घेतलेत तरीही चालतील. आणि आपण जी मगाशी पुदिना हिरवी मिरचीची पेस्ट केली आहे ती घालून घेतली. हिंग, हळद आणि गरम मसाला घालून घेते अर्धा चमचा. हिंग, हळद मी पाव चमचा घातलेला आहे. मसाले हे सगळे व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करूयात. सगळं सारण जे आहे ते एकजीव करून घेऊयात. आणि आता खरं इथनं आपला ट्विस्ट असणार आहे की आता आपण हे स्टफिंग नाही होता, हे बघा हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. हे एक सरप्राईज इंग्रेडियंट आहे. आणि आजची रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तांदळाच्या पिठाने त्यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी व्हायला मदत होईल. यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ घालतो आहे. लागेल बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालणार आहोत आपण. इथे मी आत्ता 3 हे मोठे चमचे जे आहेत ते गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊयात. आणि गव्हाचं पीठ घातल्यावरती आपल्याला साधारणतः किती तयार होतं आहे आपला परोठ्याचं पीठ ते लक्षात येणार आहे. म्हणून हे बघा आणखी थोडंसं पीठ लागणार आहे, म्हणून 1 चमचा अर्धा चमचा घातला आणि आत्ता मीठ घातलेलं आहे. म्हणजे आपल्याला अंदाज येतो मिठाचा व्यवस्थित की किती घाला. आणि हे थोडंसं मी मिक्सरच्या त्याच भांड्यात थोडं पाणी घालून तेही घातलेलं आहे. आपण अगदी पाणी न घालता बटाट्यात बसेल एवढीच कणिक घातली तरीही चालेल. थोडंसं तेल लावून पुन्हा छान व्यवस्थित मळून घेते आहे. आणि यात बसेल एवढीच आपण कणिक घातलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये साधारणतः 10 परोठे तयार होतात. आता यामध्ये आपण छान कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीरचा स्वादही परोठ्यांमध्ये खूप छान येतो. आणि आवडत असेल आपल्याला तर आपण यामध्ये आता चिली फ्लेक्सही घालू शकता. चिली फ्लेक्स घालून घेते आहे. अजूनही थोडे आवडत असतील तर आणखी थोडे चिली फ्लेक्स वाढवलेत तरी चालतील. तिखट आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. मिरची, गोडा मसाला यांचं जे प्रमाण आहे किंवा चिली फ्लेक्स. हे बघा व्यवस्थित आपली कणिक भिजवून झाली आहे आणि आपण लगेचच त्याचे परोठे बनवायला घेतो अगदी 5 मिनिटात. कारण की त्यामध्ये बटाटा आणि पुदिना वगैरे आहे त्यामुळे त्याला पाणी सुटू शकतं. हे बघा एवढा गोळा मी घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित पीठ न लावताही आत्ता लाटला जातो आहे. पीठ लावूनही आपण लाटू शकता जर लाटू नाही शकलात तर. हे बघा व्यवस्थित लाटला गेला. लागेल तसं मी पीठ लावून घेते आहे. हे बघा व्यवस्थित हा आपण परोठा आपण लाटून घेऊयात. आपल्याला आवडेल तसं आपण लाटून घेऊयात. मी हा असा मध्यम असा लाटून घेतला आहे. खूप जाड किंवा खूप पातळही नाही केलेला आहे. बघा साधारण असा मध्यम. इकडे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात परोठा घालून आपण व्यवस्थित मध्यम आचेवरती हा परोठा भाजून घेणार आहोत. हे बघा एका साईडनं छान भाजून झाल्यावर पलटून घेतला. त्याला मी तेल लावून घेते आहे. तूप लावलं तर खूपच छान होईल. आपल्या आवडीनुसार आपण लावू शकता.
हे बघा व्यवस्थित मी तो थोडासा दाबून घेते, म्हणजे दुसऱ्या बाजूने तो छान भाजला गेला आहे. त्यालाही मी तेल लावून घेतलं आहे आणि आपल्या आवडीनुसार तूप लावलं तर आणखी खमंग होतं. अरे वा, हे बघा छान पलटताही आला आहे मला पॅन हे करून पॅनवरती, एक छानसा प्रयत्न. आणि अशा रीतीने आपले परोठा तयार आहे. आपण हा काढून घेऊयात. पुढचा परोठा मी आपल्याला करून दाखवते. जर आपल्याला लाटता नाही आला पीठ न लावता तर असं पीठ लावूनही आपण लाटू शकता. व्यवस्थित असा हा परोठा लाटून घ्यायचा आपण. खूप फटाफट आपले परोठे तयार होतात आणि चवीला अगदी बटाट्याचे आपण परोठे जे स्टफ परोठे बनवतो तसाच होतो. हे बघा, आणि पुदिन्यामुळे तर त्याची चव आणखी खूप छान वाढते. आपण नक्की पुदिना घालूनही करून पहा. हे बघा खूप सुंदर रंग आला आपल्या परोठ्याला. पुन्हा आपण हा व्यवस्थित छान मध्यम आचेवरती परोठे भाजून घ्यायचे. अजिबात गडबड करायची नाही आणि खूप फटाफट आपले हे परोठे तयार होतात. डब्याला द्यायला किंवा लंच किंवा डिनरला, म्हणजे दुपारच्या किंवा सकाळच्या जेवणाचं आपल्याला कधी कधी हवं असेल तर आपण नक्की बनवू शकता. दह्याबरोबर, चटणीबरोबर, भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता. असे हे झटपट, मऊ, लुसलुशीत आणि बटाट्याच्या परोठ्यासारखेच चवीला असणारे हे आपले बटाट्याचे आलू परोठे म्हणजे तयार आहेत. हे बघा किती छान मऊ लुसलुशीत असे आपले हे परोठे तयार झालेत. अगदी प्रवासालाही नेऊ शकतो, लंच डिनरलाही आपण हा बनवू शकतो आणि टिफिनसाठी म्हणजे डब्याला तर अगदी खूपच छान उपयुक्त हा पदार्थ आहे. तर आपण हा दह्याबरोबर किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता. तर असे हे परोठे आपण नक्की बनवून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.